परवाचीच एक गंमत आहे. एक गृहस्थ भेटले होते. ते मला बोलले चांदणी चौकातलं चायनीज आहे ना ते जगात भारी असतं म्हणे. मुळात चायनीज हा काही वर्ल्ड क्युझिनचा भाग नाही रे, नाही मित्र, असं नाही होत. तुला खरं सांगू का, ॲपॅरेंटली गोष्टी ते एक म्हणतात ना, काय रे, एक वर्तुळ असतोच, तो कोणालाच चुकलेला नाहीये. मग शर्यती करायची कशाला, मी म्हणतो जगा ना, आनंद घ्या गोष्टींचा. नाही नाही नाही, संघर्ष वगैरे काय रे, संघर्ष नाही. मुळात संघर्ष बाई, खाता येते, पिता येते, चालता येते, फिरता येते, ह्याला संघर्ष नाही म्हणत रे. तुम्ही पाहिलंय का संघर्ष काय असतो विषय? ह्याला संघर्ष नाही म्हणत. तुम्हाला एखादी कला आवडते, तुम्ही ती सादर करता, इतकंच सोपं येते, काहीच नाही त्याच्यात. सुरुवातीच्या कारकिर्दीला मी येईल त्या कामाला हो म्हणून, म्हणजे आपल्याला संधी पाहिजे असते, अर्थात प्लॅटफॉर्म. आजकाल इतर प्लॅटफॉर्म खूप झाले, तेव्हा प्लॅटफॉर्म कमी होती. आपल्याला ब्रेक मिळावा म्हणून यासाठी धडपड होती, बाकी काही नाही. ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे हे मी पाहत असतो. थोडक्यात मी सिलेक्टिव्ह स्क्रिप्ट्स घेतो ह्या वेळेस आता, म्हणजे इथून पुढे तरी ॲटलिस्ट. मला असं म्हणायचं की आर्थिक स्थैर्य जे असतं ना ते आलेलं असतं. कारकिर्दीच्या सुरुवातीला मी असं म्हणेन की येईल त्या कामाला आपण तयार राहायचं अशी भूमिका होती. पण आता मला जसं प्रेझेंट करायचं आहे तसं तो प्रेझेंट करून देईल का, ते फ्रीडम देईल का, स्वातंत्र्य देईल का, बाकी काय नाही रे, संघर्ष वगैरे काय नाही. अरे असं असतं? नाही रे, नाही माहिती आहे. नाही, फारसं मी नसतो सोशल मीडियावर. हे असं असतं? आत्ता मी तुला सांगतो, परवा नाशिकवरून आलो, काल नगरला होतो बरोबर, उद्या मला जळगावला जायचं. वेळच नाही, दौरे आहेत माझे. ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगतो, मला यातलं सोशल मीडियातलं फारसं काही उमजतच नाही. अरे नाही रे, नाही समजत मला, काय माहिती, नाही समजत. मॅनेजर वगैरे ठेवलंय त्या गोष्टीसाठी. बाबा काय करायचं ते तू गोंधळ घाल तिकडे, एक कॉन्टेंट पोस्ट करताना एकदा सहमती घे, एवढंच मी त्यांना म्हणत असतो. मला नाही उमजत बाई, ते नाही मित्र, समजतच नाही मला. काय करू मी आता, तूच सांग. नाही, मला असं हल्ली आपण प्रत्येक गोष्टीत प्रश्न खूप करतोय. मला असं वाटतं की विनाकारण प्रश्न खूप करतोय, की क्वेश्चनिंग थिंग्स अ लॉट म्हणतोय ना, खूप जास्त प्रश्न. मुळात उत्तर पण नाही आहेत जेवढे आपण प्रश्न चिन्ह त्याच्यावर निर्माण करतोय. हे मला खूप वेदनादायक वाटतं आजकाल. बाय द वे, तुला कॉफी छान झाली बरं का. कुठून? तेच का, चांदणीचा बघ परत ते. अरे मी आत्ताच तुला म्हटलं की बाई प्रश्न खूप कर. तुला काय करणार आहे, तू काय जाणून घेऊन करणार आहे? मी चहा पर्सन आहे का कॉफी पर्सन? पी ना, जे पुढे येईल ते. मुळात